आता या सगळ्या संदर्भात भूमिका मांडली ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी। त्यानंतर याच बाबतीत मुख्यमंत्र्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि याशिवाय भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सुद्धा संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेला प्रत्युत्तर दिले। तिघांनीही आज दिवसभरात काय काय म्हटले बघूया। सरकार कुछ भी कहेंगे, ये अंतर्राष्ट्रीय मामला है या ये जागतिक मामला है। अरे जागतिक मामला है तो जागतिक वर्ल्ड देखेगा। भारत में 26 लोग मारे गए हैं पाकिस्तान की तरफ से, और आपने कहा था पाकिस्तान के साथ किसी भी प्रकार का रिश्ता हम नहीं रखेंगे। आपने कहा था पानी और खून एक साथ नहीं बहेगा। पानी और खून एक साथ नहीं बहेगा तो खून और क्रिकेट एक साथ कैसा चलेगा? कैसा चलेगा? पूरा देश खून से लथपथ हुआ था उस दिन। नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते। त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्व समजलं असेल। त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा। आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू। माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी हे अभियान राबवलं पाहिजे। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही।